8 ते 10 महिन्याच्या बाळासाठी किंवा 1 वर्षापर्यंतच्या बाळासाठी नवीन रेसिपी मी आज शेअर करत आहे. त्यासाठी आपण 1 ते 1.5 चमचा तूप घेऊयात. तुपामध्ये थोडीशी मोहरी ॲड करायची. मोहरी कडून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं लसूण ॲड करा. लसूण परतून झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे अवेलेबल आहेत ते व्हेजिटेबल्स ॲड करायचे. त्यामध्ये तुम्ही कोबी, बटाटा आणि उकडलेलं टमाटर आहे, हे टोमॅटो आहे ते ॲड केलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि त्यामध्ये 2 चमचे ओट्स ॲड करा. मी ऑलरेडी वाटीमध्ये काढून घेतलेले होते. आणि त्यामध्ये तुम्हाला जितका हवा असेल तितकं तुमच्या हिशोबाने पाणी ॲड करू शकता, जे की बाळाला व्यवस्थित प्रमाणात ठरेल. व्यवस्थितपणे शिजून झालेलं आहे. याला मॅश करून घ्यायचं. व्यवस्थितपणे मॅश करून घेतल्यानंतर हे थोडंसं मोबाईलला वाफवून गरम आहे, त्यामुळे वाफेमुळे ते तसं होत आहे. मोबाईल ब्लर होत आहे, व्यवस्थितपणे दिसत नाही. आता याला थोडंसं मॅश करून घ्यायचं, जे की बाळाला खाण्यासाठी व्यवस्थित असेल, जे की गिळताना त्याला त्रास होणार नाही. तसं मॅश करून घ्यायचं. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आधी कधी असा व्हिडिओ करून पोस्ट पण केला नाही. बाळाला असं नवीन काहीतरी करून चारत असते, पण मला वाटलं की आपण पण व्हिडिओ करून टाकावा, म्हणजे आपल्याला पण माझं काही जर व्यवस्थित बाळाला काही चुकीचं जर मी म्हणजे व्यवस्थित जर होत नसेल, बनवत नसेल, तर तुम्ही पण मला सांगताल कमेंट्स करून की ताई हे चुकीचं आहे, असं नका म्हणून. आणि तुम्ही पण काही नवीन शिकताल माझ्याकडून, मी पण काही नवीन शिकेल तुमच्याकडून. म्हणून मी ठरवलं की आपण हे असे व्हिडिओ पण बनवून टाकू शकतो. म्हणून मी ठरवलं की व्हिडिओ बनवून टाकणार. आता हे व्यवस्थित मॅश करून झालेलं आहे. माझं 9 महिन्याचं बाळ आहे, तर त्याला मी हे तयार केलेलं आहे. मी आधी पण असं बनवून चारलेलं बाळाला. तो खातो आवडीने, त्याला खूप आवडतं. माझा मुलगा आहे शिवांश, त्याच्यासाठी बनवलं मी. हे वाटीमध्ये मी काढून घेतलंय. शिवांश